मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली होती. आता परत पुढे गेले प्रोग्राम आणि परत 10 तारखेपासून जोर धरणार आहे प्रचाराचा. तुम्हाला काय वाटतंय, कशी परिस्थिती सुरू आहे? टीका टिप्पणी जोरात होते, समाजामध्ये कुठंतरी तेढ निर्माण व्हायला लागलेली आहे. तुम्हाला एक परिस्थिती कशी वाटते सध्याला मंगळवेढ्याची, काय सांगाल? आता समोरची पार्टी विरोधातली आहे, त्यांच्याकडे कुठलं मुद्दा नसल्यामुळं ही समाजात तेढ लावायचं काम फक्त त्यांचं काम चालू आहे. आता जे पॅनल उभा राहिले भाजपचं, त्या पॅनलचं काम सगळ्याला माहीत झालंय, चांगलं आहे. आणि त्यांचा मागं जायला तयार नाही तिथे, पुढं 120च्या स्पीडनं चालले ते. आणि हे अजून आहे झिरोवरच आहे ते, यांना कुठं सारा देणं आहे ते. म्हणून ती एकामेकाची भांडणं लावणं, जाती तेढ निर्माण करणं, लोकांना बदनाम करणं हीच यांचा व्यवसाय आहे. दुसरा यांच्यापाशी उद्योग नाही आणि कामाचं काय माहिती नाही. आता निवडून आल्यावर काम काय करणार आहे ही सांगायचं कुठंच राहिलं. मी ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, आपली जात जरा, तुमची जात जरा. बाबासाहेबांच्या संविधानात सगळ्या जातीला प्राधान्य देऊन मताचा अधिकार दिला. त्या मताच्या अधिकारावर हे समोरला पार्टी प्रमुख आता आहे ते 20 वर्ष या मंगळवेढा मोहोळचा प्रतिनिधी होता. साध्या समाजातल्या एका मुलाला सुद्धा शिपाई म्हणून कामाला लावलं नाही येणं. डोक्याला केस नाही एवढ्या शिक्षण संस्था इत्या. आज लोक तुम्ही केव्हा बी चौकशी करा, त्यांच्या शाळेवर कुठला मागासवर्गीय गोरगरिबाचा एखादा मुलगा तर दिसला की मी बोललेला चुकीचं आहे म्हणून मी शिक्षेस पात्र राहील. त्यांनी आमदार असताना काय मंगळवेढा तालुक्याचा 20 वर्ष आमदार होते, काही विकास केला नाही का ते? बांधणं लावली की विकासाचं महत्वच नाही त्यांना कळलं आतापर्यंत. ह्या इथं मराठीची बांधणं लाव, मांगाची लाव, सांबाराची लाव, डोराची लाव द्या, वडराची लाव द्या, कैकाड्याची लाव द्या, माळ्याची लाव द्या. झुंज लावून बघत बसणारा माणूस होता. आणि पोलीस स्टेशनला स्वतः जाऊन ह्या माणसाला धरू नका, ह्या माणसाला धरा म्हणणारा व्यक्ती पुढल्या पार्टीचा प्रमुख झालाय. बोलताना तर खूप चांगल्या पद्धतीनं ते बोलतात, मग टीका सुद्धा. त्यांच्या प्रोफेसर असल्यामुळं, प्राध्यापक असल्यामुळं त्यांना पहिल्यांदा बोलका पोपट म्हणून त्यांची ओळख सुरुवातीला 84ला झाली. फुलत आघाडीचा चरखा असताना पहिल्यांदा उमेदवारी त्यांना इथं मिळाली. त्या टायमाला सुशीला आबोटे त्यांच्या मोर उभा होत्या. आबोटेबाई काँग्रेस आयकडं इथं पहिली महिला बोराडीबाई होती. नंतर बी महिला बोखंडी बसली म्हणून या लोकांनी मान्य केलं नाही. ही चांगला पोपट चांगला बोलायला लागला म्हणून मंगळवेढेकरांनी पोपट माथ्यावर बसवून घेतला. काय विकास केला नाही का? काय विकास कुणाचा केला नाही. धरली असलेली 4 माणसं त्यांना मोठं केली, ती बी माणसं सुटून गेली. आता विकासाबद्दल तर खूप गोष्टी बोलल्या जात आहेत. काय विकास आहे चंकी मेंबरवरती खवतोडे यांच्यावर सुद्धा त्यांनी बोलले काम केलंय म्हणून ती टीका करते. त्यांनी काम करायला नाही पाहिजे होतं, लुबाडून खायला पाहिजे होतं, हे त्यांचं म्हणणं आहे. आणखीन तुम्हाला काय सांगता येईल? 20 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही. मी त्याचा साक्षीदार आहे. मीच प्रचार प्रमुख होतो. मी मारोड वकिलाचा काष्टा फेडलेला माणूस मागोड्यात मीच आहे. आणि मीच प्रचार प्रमुख होतो. यस काँग्रेसचा फुलत आघाडीचा चरखा असताना. त्यांच्यामुळं माझं आयुष्य बाद झालं. 3 टर्म मी प्रचार करून येलो, पण मला सुद्धा कुठं कामाला घेतलं नाही. आणि अनेक तुम्ही म्हणल्यासारखं खूप शैक्षणिक संस्था आहेत, कुठं काय गोरगरिबाच्या मुलांना स्थान दिलं नाही? एक सुद्धा माणूस मागासवर्गीयाचा लावला नाही. त्याला फक्त येऊन जा, पैसे घेणे, लावणे आणि हे पगार चालू वय झाले का त्याला काढायचं, ज्यादा पैसे घेणाराला लावायचा. 20-20, 12-12 वर्ष राबून पोरं पास घेऊन गेली, पण कुणाला कायम केलं नाही. ताई बोराडे आमदार होते पहिल्या. त्यांनी सुरुवातीला इथं 10x10च्या 2 खोल्या बांधल्या आणि कुंडराम महाराज वसतिगृह चालू केलं. बोराडीबाईनं चालवलं 12 वर्ष. 12 वर्षानंतर ही माणूस गेला आणि 32,000 ही 10x10ची जागा घेतली. तेव्हापासून ही कुंडराम महाराज वसतिगृह चालू बी नाही, काय नाही. त्याचा दुरुपयोग केला. दूरसंचार केंद्राला भाडे तत्वावर इमारत दिली. त्याचं भाडं
भरलं नाही. त्याने 5.5 लाख रुपये दंड भरला आणि ही सरकार जमा झाली होती वसतिगृह. त्यांनी परत हे 5.5 लाख रुपये त्याचं दंडाचं भरलं. त्यांना किंमत भरली म्हणून जाऊन परत फिरून कब्जा केला या वसतिगृहावर. कुणी? लक्ष्मण ढोबळे. वसतिगृहावर. हा, समाजामध्ये खूप शिकलेले उमेदवार आहेत, ते खूप गोष्टी बोलत असतात, सतत मार्गदर्शन करतात. मग काय समाजात त्यांनी काय विकास केला नाही? त्यांनी समाजात अजून आली बी नाही, ती कुणाला शिवून बी घेतलं नाही. कुठं बी या तुम्ही, कवा बी या, मैताला या. आता हे झाल्यावर स्वतः तुम्ही एक मैताच्या टायमाला याला या मशानभूमीत, ती माणूस तर तुम्हाला दिसला मी 2 लाख रुपये देतो. त्यांनी कायच केलं नाही का काय समाजासाठी? त्याचं हाय, नोकरी हाय, नोकरी करायचं. तिकडे कुठं खडकीला जमीन घेतली या, त्या जमिनीत चंदनाची झाडं लावली ती. त्या चंदनाच्या झाडं वाढवायला ती माणूस सारखा शाळा सुटली का शाळा सुटली का शेत, दुसरा त्यांचा धंदा नाही काय नाही. आणि त्यांचं उभं राहायचं बी हे नव्हतं. आगले बगले बगल बच्चांनी त्यांना उभा केलं, ती स्वतः निष्ठून गेली त्यातनं. आता काय सांगाल तुम्ही? सध्या परिस्थितीला प्रचार लय विचारी सुरू आहे, सध्याच्या परिस्थितीत टीका सुरू आहे, चांगली एकमेकावर टीका सुरू आहे. टीका शेतकरी करून- मेंबरवर पण टीका करायला लागलेली हे लोकं. टीका करून त्याचं पोट भरत नाही. ही जनता टीकेला प्राधान्य देत नाही, कामाला प्राधान्य देते. म्हणून त्यांनी वनसमोर की अशी खवतोड्याचा अजून रेवस आणली. भीमराव अवघडे गेल्या 8 वर्षापूर्वी इथं ब्लॉक नव्हतं, लोकांना ये जायची अडचण होती, लाईट नव्हत्या, काही सुविधा नव्हत्या, पाण्याची टंचाई होती. मेंबर निवडून आल्यानंतर चंकी मेंबरनं ही सर्व काय कामं केलेली आहेत. त्यांनी ही कामं करून सुद्धा गोरगरिबाला सुद्धा, ही समाज गरीब आहे, गरीब समाज आहे. ही ह्या समाजाला असं भक्कम म्हणून आधार दिलेला आहे. कुठल्याही अडचणी येऊ द्या, पोलीस स्टेशनच्या येऊ द्या, दवाखान्याच्या येऊ द्या, कोणत्याही अडचणी येऊ द्या, त्यांनी खंबीरपणे पाठीमागं उभा राहिलेला आहेत. ह्या समाजाचं फक्त एवढंच तत्व आहे की त्यांनी इथनं हल्लं नाही पाहिजे. आणि आम्ही त्यांना निवडलेला आहे, समाजाने निवडलेला आहे. आम्ही अवघडे कंपनी म्हणजे आम्ही खूप मोठं आमचं घराणं आहे. आम्ही त्यांच्यासाठी काही कराय बसलोय आणि त्यांना निवडून देणार, हे आमचं वाक्य आहे. चंकी मेंबरने एवढा विकास या भागामध्ये केलाय, मग आता त्यांच्या आई या ठिकाणी उभारलेत. मग काही लोक तुमच्या समाजातली जी मोठी आहेत, मान्यवर आहेत, तुमच्या समाजावर अन्याय झालाय म्हणतायत, काय कारण आहे? काय अन्याय नाही, बोलणारी बोलतात. काय सगळा समाज संगत नसतो, या नेमा अर्धे बोलणारी बोलत असते ती. काय अन्याय नाही, काय नाही. 8 वर्ष झालं त्यांना आम्ही निवडून देऊन, आता परत अजून आम्हीच उभा केले त्यांना की तुम्हीच आम्हाला पाहिजे गंभीर नेता म्हणून. ज्यांचं चांगलं केलेलं आहे त्यांचं चांगलं केलेलं आहे. आणि ती व्यक्ती बी आम्हाला माहिती आहे ती कोण आहे ती काय आहे ती. मग तुमच्या चंकी मेंबरवरती काय इतकं शाल जोड्यातून बोललं जात आहे? त्यांना काय कारण आहे टीका? आम्ही जीव बिडू कोणासाठी? चंकी मेंबरसाठी. पण त्यांच्यावर टीका होते की तुमचीच लोक बोलतायत. हे आमचीच लोक माजूर आहेत हो. कारण का ते एक म्हण आहे माहिती आहे का, कुत्र्याला आपण हाडूक कसं टाकतोय, हाडूक ही पद्धत येत आहे. त्यांनी काय विकास केला नाही का? 20 वर्ष कशाचा आमदार विकास होते. केलाय? कुठल्या आमदारानं विकास केलाय? केला नाही का? कोण आमदार आहे त्याला माझ्या समोर आणा इथं. काय विकास केला तो मंगळवेढ तालुक्यात? निवडणूक लागलेली आहे. मंगळवेढ नगर परिषदेची टीका टिप्पणीला सुरुवात सुद्धा झालेली आहे. चंकी मेंबरवरती काही लोक मुद्दाम जाणून बुजून टीका करतायत की चंकी खोतोडे यांच्यावरती खूप टीका होऊ लागलेली आहे. शाल जोड्यातून टीका होते ती. तुम्हाला काय वाटतं की काय नक्की परिस्थिती? अहो, परिस्थिती कसं आहे माहित आहे का, त्यांच्या पायाखाली चादर निसटली आहे. त्यांच्या पायाखाली चादर निसटली, त्यामुळे ती काय करायला लागली, ती त्यांना मुद्दाच नाही. विकासावर आमच्या सगळं डिबेट करायला पाहिजे. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. चंकीनं काय काम केलं नाही, काय नाही, हे आम्हाला सांगा की आम्ही हाय बोलायचं तयार. आजपर्यंत ढोबळे सर कधीच साठेनगरमध्ये आले नाहीत आणि अजून पण येणार नाही. ते त्यांना भविष्यातल्या काय गोष्टी माहीत नाही, साठेनगरमध्ये काय झाले काय नाही, हे सगळे झूट बात आहे. चंकी मेंबरनं एवढा विकास केलाय साठेनगरमध्ये, तुम्ही प्रत्येक घरी जावा बघा, लाईट आहेत, सगळं डांब, पाणी सुद्धा आहे. पण ही लोक आपोआप पसरायला लागले. आणि दुसरी गोष्ट बघा, जातीवातीचं राजकारण करायला लागले, ते आम्हाला जमत नाही. आम्ही समाजातर्फे उभा केलेला आहे त्यांना. अजूनही सांगतो तुम्हाला, ह्याच्या अगोदर पण बोललो होतो, समाजातर्फे उभा केलेला आहे. आता उगं काहीतरी लोक येते ते
भावनिक करते ती की बाबा असा आहे अवघडेचा उभा राहिला. आम्ही अवघडेला विरोध नाही आमचा हो, पण तुम्ही आता काय करायलाय? कालचा किस्सा माहित आहे तुम्हाला काय झालं? ते आपल्या आम्हाला त्याच्याशी काही हा. घेतलेलं नाही, परंतु तुमच्या समाजावरती अन्याय झाला, आमच्या समाजा- मेंबरवरती टीका होते, त्याच्यावर काय सांगाल? समाजानं चंकीला उभा केलेला आहे, चंकीच्या मम्मीला. कोणत्या समाजाने उभा केले चेंकी? साठेनगरच्या सगळ्या अवघडी कंपनी ह्यांनी उभा केलेला आहे त्यांच्या मम्मीला. समाजावरती अन्याय वगैरे काहीच नाही, सब झूठ बात आहे. ती उग म्हणते ते आमच्यावर अन्याय केलाय, हे झालंय ती झालंय, काय सुद्धा नाही. अजून हा? टीका का होते एवढी? चंकी मेंबरला का टार्गेट केलं जातं? आता ती टार्गेट काय करते माहिती आहे का? ह्यांना साधनच नाही हो. ह्यांना काय, आम्ही जी वेळेस मिटिंग घेतली ना, आम्ही काय म्हणलं, जे विरोधक आहे ना त्यांनी उभाच राहू द्या. आपला त्यांनी जर अर्ज काढायला लागले, आपण त्यांना काही बोलायचं नाही. आणि अर्ज कोणाला काढू पण दिला नव्हता, ह्यांनी मनाने अर्ज काढलेले आहेत. जेवढी उभा राहिली होती ना साठेनगरमध्ये, जवळजवळ किती रे, 3-4 जण उभा राहिली होती. आणि अवघडे सर आमचाच आहे, आम्ही काय परक नाही. पण त्या गरीबाचं घर जळायला लागले एवढं आम्हाला माहित आहे. चंकी मेंबरवर जी टीका होते विशेष करून, त्या लोकांना काय सांगाल? तुमच्या समाजातली खूप मोठी लोक आहेत ती, मान्यवर लोक आहेत ती, त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? चंकी मेंबरवर टीका करणार ती कुत्रे असते तीच भुकणारच की. आता काय करणार? हत्ते चले बाजार कुत्ते भुके, ती चालूच राहणार आहे. तुम्हाला साधनच नाही कुठलं की चंकी मेंबरवर टीका करायचं. तुम्ही विकासावर बोला हो, जाती पातीचं राजकारण करू नका. त्यांनी विकासावर बोललं पाहिजे. हा, विकासावर बोला की. चंकी मेंबरनं काय विकास नाही केला आम्हाला सांगा, आम्ही जाऊ. तू कुणा घरापाशी ही आहे, ही काय म्हणते ते याला, हा पेवर ब्लॉक लावलाय, नळ आहेत, लाईट आहेत, सगळं आहे.